दारू पिण्यासाठी रिक्षातून गांधीनगरमध्ये सोडावं असा हट्ट धरलेल्या स्वप्नील आडुळकर, बंडू गावडे, अजय येडगे आणि लक्ष्मण बावधणे यांनी रवींद्र आणि तेजस बावणे या बाप-लेकांवर सशस्त्र हल्ला केला होता। या प्रकरणी शाहूपुरी पोलिसांनी चौघांना अटक केली होती। आज या चौघांची कदमवाडी परिसरात पोलिसांनी धिंड काढली आणि त्यांचा रुबाब उतरवला। कोल्हापुरातील कदमवाडी इथल्या साळुंखे कॉलनीत राहणारे रवींद्र बावणे रिक्षा व्यवसायावर उदरनिर्वाह करतात। कदमवाडी परिसरात दहशत माजवणाऱ्या स्वप्नील आडुळकर, बंडू गावडे, अजय येडगे, लक्ष्मण बावधणे या चौघांनी रवींद्र बावणे यांच्याकडे रिक्षातून गांधीनगरपर्यंत फुकट न्या अशी मागणी करत दादागिरी केली। त्यानंतर या चौघा गुंडांनी रवींद्र बावणे आणि मुलगा तेजस या दोघांवर सशस्त्र हल्ला केला। त्यामध्ये तेजस गंभीर जखमी झाला। त्यानंतर या चारही गुंडांना शाहूपुरी पोलिसांनी अटक केली। पोलीस निरीक्षक संतोष डोके, सहाय्यक पोलीस निरीक्षक शीतलकुमार डोईजड यांच्यासह गुन्हे शोध पथकातील कर्मचाऱ्यांनी आज संध्याकाळी कदमवाडी परिसरात या चौघांची धिंड काढली। जिथं दादागिरी करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला तिथंच या चौघांना पोलिसी खाक्या दाखवत फिरवलं। त्यामुळे हे चौघही गावगुंड गयावया करत होते।